20-30 डॉल्फिन दिसलेत मला. हे बाली नाहीये, हे आमचं कोकण आहे. आणि आता मी आवरून निघाली आहे बोटिंग करायला, डॉल्फिन बघायला. बोटिंगला जायचा बोटिंगला. डॉल्फिनच्या नादात सकाळच उठून आल्यामुळे नाश्ताही केला नव्हता, पण इथे मस्तपैकी घावणे चटणी मिळाली. काका डॉल्फिन दिसतील? सकाळची वेळ आहे त्यामुळे भूक लागणार, नाश्त्याला वर येणार. इथेच गुळ खोबऱ्याची वडी आणि पाण्याची बाटली घेतली आणि निघालो. दिसतील काय डॉल्फिन? आता ऐका, मासे आहेत ते कुठे पण जाऊ शकतात. बरोबर. आगे आगे देखो होता है क्या. गाडी चालू झाली. आणि आम्ही निघालो न्यूटीच्या समुद्रात. सुरुवात झाली गोल्डन रॉक पासून. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमचमत होता. मग पोर्तुगीज आणि ब्रिटिश कालीन अशी दोन्ही लाईट हाऊस बघितली. समुद्राच्या मध्येच असलेल्या ह्या पायटण्या बघितल्या. आणि हा पॉइंट तुम्ही इंस्टाग्रामवर पाहिलाच असेल. आणि हे प्रत्यक्षात बघून आपलं कोकण किती समृद्ध आहे याची आणखी एकदा प्रचिती आली. बरं, अधेमध्ये डॉल्फिनचा शोध चालू होताच. शोधता शोधता आलो म्हातारीच्या गुहेत. आणि म्हातारीची चूळ बघायला गेलो तर चूळ सोडा, म्हातारी आमच्यावर तुंकली पण नाही. नशीब इतकं खराब आहे की मला डॉल्फिन पण नाही दिसले आणि म्हातारीची चूळ पण नाही. पण ही म्हातारी नेमकी कोण? इंग्रजांच्या काळात एक जोडपं होतं. आणि या राईड मध्ये आणखी कोणते कोणते पॉइंट बघितले आणि या सगळ्याची सविस्तर माहिती असलेला एक व्लॉग उद्या YouTube वर अपलोड करते. पण थांबा, अजून डॉल्फिन कुठे पाहिलात? आता परतीचा प्रवास सुरू. डॉल्फिन नाही दिसलं पण मजा आहे. ही बघा माझी मज्जा. ही सगळी जद्दोजहद फक्त पाण्याला हात लावण्यासाठी. आणि हे करताना मी इतकी किंचाळत होते की बाप रे. आणि अचानक आमची होडी स्लो झाली, कारण समोर बघा, फायनली मला डॉल्फिन दिसले. दिसतायत का? दुसऱ्या दिवशी बातमीत कळलं की 25 नाही 75 डॉल्फिन होते. 3 तास समुद्रात भटकलो. तुम्हाला पण जायचं असेल तर कमेंट करा, सगळ्या डिटेल्स देते. आता मी कलिंगड खाते. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.